सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला. सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा आज दुपारी भीषण अपघात झाला. सुदैवाने कारमधील एअरबॅग्स वेळेत उलगडल्याने मोठा अनर्थ टळला. आमदार गाडगीळ यांना किरकोळ दुखापत झाली असून अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वड्डी तालुका मिरज ते कृष्णा घाट सर्व्हिस रस्त्यावर आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार आमदार सुधीर गाडगीळ हे कर्नाटकातील उगार येथून सांगलीकडे परत येत होते. यावेळी अचानक एका दुचाकीस्वाराने यू टर्न घेतल्याने कार चालकाने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुचाकी थेट कारवर जाऊन आदळल्याने जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारमधील सर्व एअरबॅग्स तात्काळ उघडल्या आणि त्यामुळे कारमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचला. या अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली. कारमध्ये आमदार गाडगीळ यांच्या सोबत त्यांचे स्वीय सहाय्यक अमोल कणसे, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हेही होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक आणि नागरिकांची गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक उपचारानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. या घटनेनंतर अनेकांनी दूरध्वनीवरून त्यांची विचारपूस केली. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली. कारमधील एअरबॅग्स वेळेवर उलगडल्याने आमदारासह सर्व प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.